जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. मित्रांनो, DMERमध्ये लगेच पदभरती येण्याचे संकेत आहेत आणि जवळपास 4 जिल्ह्यांमध्ये अतिविशेष उपचार रुग्णालयांसाठी सुद्धा GR आलेला आहे आणि ग्रुप क च्या पदभरती संदर्भात एक समितीसुद्धा गठीत करण्यात आलेली आहे आणि निवडणुकीनंतर लगेचच जानेवारी-फेब्रुवारीमध्ये DMER पदभरतीची एक जाहिरात प्रसिद्ध होऊ शकते. तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी मला कमेंट बॉक्समध्ये विचारलं होतं, की सर सिलेबस काय असेल, क्वालिफिकेशन काय असेल? तर मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये DMERला ग्रुप क या संवर्गासाठी नॉन टेक्निकलचा जोच काही सिलेबस असतो, त्या सिलेबसविषयी डिटेल्समध्ये माहिती पाहणार आहोत. तर बघा, तुम्हाला पेपर पॅटर्न 2023 मध्ये एक DMERचा पेपर पॅटर्न होता. सब्जेक्ट रिलेटेड क्वेश्चन होते 70 आणि नॉन टेक्निकलचे 30 असे 100 प्रश्न होते आणि एक प्रश्न 2 मार्काला असे 200 मार्कांसाठी तुमचं पेपर घेण्यात आली होती आणि त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग वगैरे काहीच नव्हतं. तर मित्रांनो, आपण जो नॉन टेक्निकलचा 30 क्वेश्चनचा सिलेबस आहे त्याविषयी आज डिटेल्समध्ये माहिती पाहणार आहोत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण टेक्निकल विषयी माहिती पाहणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, ग्रुप क चे जितके काही पदं येतात गट क संवर्गाची, त्या सगळ्या संवर्गासाठी जो तुमचा नॉन टेक्निकलचा म्हणजे इंग्लिश, मराठी आणि त्याचबरोबर तुमचं जनरल नॉलेज आणि चौथा जो पार्ट असतो लॉजिकल ॲबिलिटीचा, हा सगळ्या ग्रुप क च्या पोस्टसाठी सेम असतो मित्रांनो, ग्रुप क संवर्गातील. तर हा कॉमन आहे नॉन टेक्निकलचा सिलेबस. आपण त्याच्याविषयी डिटेल्समध्ये माहिती पाहू. तर तुम्हाला पहिल्यांदा जे 30 मार्काचा नॉन टेक्निकल सिलेबस आहे त्यामध्ये पहिला सब्जेक्ट असतो इंग्लिश. आता मित्रांनो, इंग्लिश या विषयाची जी एक्झाम आहे ती तुमची फक्त इंग्लिश याच भाषेतून होत असते, तुम्हाला ट्रान्सलेशन वगैरे करून मिळत नाही. तर त्याच्यामध्ये पहिला पार्ट जो आहे इंग्लिशमध्ये तो आहे ग्रामरचा. तर त्या ग्रामरमध्ये तुम्हाला बघा समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, त्याच्यानंतर स्पेलिंग, प्रोनाउन्स, टेन्स वगैरे या सगळ्यांविषयी माहिती विचारली जाते. दुसरा पॉईंट आहे व्होकॅब्युलरीचा. त्याच्यामध्ये तुम्हाला यूज ऑफ आयडम्स, त्याच्यानंतर पर्चेस अँड देअर मिनिंग्स, एक्सप्रेशन्स वगैरे जे आहेत ते विचारले जातात. त्याचमध्ये तुम्हाला फिलिंग द ब्लँक्स इन द सेंटेन्ससुद्धा विचारलं जातं. सिम्पल टेन्स स्ट्रक्चर जे आहे हा पूर्ण भाग तुम्हाला इंग्लिशसाठी नॉन टेक्निकलमध्ये विचारला जातो ग्रुप क च्या सगळ्याच संवर्गासाठी. त्यानंतर बघा, दुसरा जो पार्ट येतो तो आहे मराठीचा. मराठीचा तुम्हाला विचारलं जातं. मराठीमध्ये तुम्हाला लँग्वेज सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन असतो. तुम्ही मराठीचा पेपर मराठीमधून सुद्धा देऊ शकता आणि याच्यामध्ये तुम्हाला इंग्लिशमध्ये कधी-कधी ट्रान्सलेट करण्यासाठी ऑप्शन असतो, तर कधी-कधी ऑप्शन नसतो. तर याच्यामध्ये बघा, तुम्हाला पहिला मुद्दा असतो मराठी व्याकरण. तर मराठी व्याकरणमध्ये तुम्हाला वाक्यरचना, शब्दार्थ, प्रयोग, समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द या सगळ्यांचा समावेश असतो आणि याच्यावरती तुम्हाला 100% प्रश्न पडतात. दुसरं आहे भाषा सौंदर्य. भाषा सौंदर्यामध्ये तुम्हाला उपमा, अलंकार, म्हणी, वाक्याचा प्रचार यांचा अर्थ आणि वाक्यात उपयोग करा, त्याचबरोबर सर्वसामान्य शब्दसंग्रह इत्यादी हे जे आहे ते भाषा सौंदर्यामध्ये तुम्हाला मराठीमध्ये विचारलं जातं. महत्त्वाचं बघा, खूप महत्त्वाचा असा पॉईंट विचारला जातो पुस्तके आणि लेखक. हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. एक ना एक प्रश्न 100% यावर पडत असतो. पुस्तकं दिलेले असतात, तुम्हाला लेखक ओळखायचे असतात किंवा एखादं लेखक दिलेलं असतं, कोणतं पुस्तक लिहिलंय ते तुम्हाला तिथं ऑप्शनमधून चूज करायचं असतं. तर त्याच्यानंतर चौथा आहे योग्य जोड्या लावा. हा मराठी व्याकरण, भाषा सौंदर्य, त्याचबरोबर पुस्तके आणि लेखक, त्याचबरोबर योग्य जोड्या लावा हा पूर्ण सिलेबस जो आहे तो तुम्हाला नॉन टेक्निकलमध्ये विचारला जातो मराठीमध्ये. त्यानंतर तिसरा जो पॉईंट आहे तो आहे बघा जनरल नॉलेज. जनरल नॉलेज तुम्हाला विचारलं जातं. त्यामध्ये तुम्ही इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेमधून पेपर देऊ शकता. तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय विचारलं जातं बघा, करंट अफेअर्स, इंडिया आणि महाराष्ट्राचं जे करंट अफेअर्स आहे ते तुम्हाला त्यात विचारलं जातं. त्याच्यानंतर इंडियन हिस्ट्री विचारली जाते, इंडियन जिओग्राफी विचारली जाते, इंडियन कॉन्स्टिट्यूट विचारलं जातं, त्याचबरोबर जनरल सायन्स विचारलं जातं. तर मित्रांनो, जनरल सायन्स कधीपर्यंत तुम्हाला 12 तुमचं BSc वगैरे झालेलं असेल तर त्या सगळ्यांविषयी विचारलं जातं. आता या जनरल सायन्समध्ये तुमचे लाईफ सायन्स असो किंवा मग बाकी इतर सायन्सचे कुठलेही सब्जेक्ट असो, जसं उदाहरणार्थ बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स, मायक्रोबायोलॉजी, त्याच्यानंतर तुमचं स्टॅटिक्स वगैरे असेल किंवा झूलॉजी
झुलॉजी असेल, बॉटनी असेल, लाईफ सायन्सचे सब्जेक्ट असतील किंवा मग तुमचे कॅम्प्युटर सायन्सचे सब्जेक्ट असतील, तर त्या सगळ्यांचा समावेश जो आहे तो जनरल सायन्समध्ये होतो आणि त्याच्यावर सुद्धा तुम्हाला 100% प्रश्न विचारला जातो. त्यानंतर पुढचं आहे स्पोर्ट्स अँड कल्चर्स. इंडियन कल्चरविषयी, महाराष्ट्र कल्चरविषयी त्याच्यामध्ये विचारलं जातं किंवा जे वेगवेगळे स्पोर्ट्स आहेत, नॅशनल, इंटरनॅशनल वगैरे किंवा ऑलिम्पिक्स किंवा क्रिकेट वगैरे अशा सगळ्याविषयी त्याच्यामध्ये विचारलं जातं. एखादा खेळाडू दिला जातो, तो कोणता खेळ खेळतो अशा पद्धतीचा असतो किंवा या खेळाडूनं इसवी सन कितीमध्ये कोणतं पद जिंकलं होतं याविषयी किंवा एखादा पुरस्कार भेटलाय खेळाडूला, तर तो पुरस्कार कधी भेटला होता, कोणत्या खेळाडूला भेटला, याविषयी असे प्रश्न विचारले जातात. पुढचा बघा, राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट 2005 अँड महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस ॲक्ट 2025. बघा, राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट म्हणजे 2005चा RTI माहितीचा अधिकार. बघा, माहितीचा अधिकार जो आहे 2005चा, त्याच्याविषयी सुद्धा माहिती विचारली जाते. माहितीचा अधिकार म्हणजे काय, तुम्हाला कोणत्याही कंपनीकडून, कोणत्याही एखाद्या शाखेकडून, गव्हर्नमेंटच्या असेल तर त्याविषयी तुम्हाला पूर्ण डिटेल्समध्ये माहिती जाणून घ्यायचा अधिकार असतो आणि तुम्ही RTI टाकून, RTIद्वारे, माहितीचा अधिकारद्वारे ती माहिती मिळवून घेऊ शकता. तर त्याविषयी सुद्धा माहिती विचारली जाते. पुढचा बघा, इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड बेसिक नॉलेज. हा मुद्दा सुद्धा तुम्हाला जो जनरल नॉलेजचा भाग आहे त्याच्यामध्ये विचारलं जातं. तर बघा, जनरल नॉलेजमध्ये तुमचं करंट अफेअर्स वगैरे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या विचारल्या जातात. आणि बघा, शेवटचा जो तुमचा पॉईंट आहे तो आहे तुमचा लॉजिकल ॲबिलिटी. हा पोर्शन तुमच्या कामाचा नाही आहे, हा त्याच्या रिलेटेड आहे. आपण हा पुढच्या पार्टमध्ये पाहणार आहोत. तर लॉजिकल ॲबिलिटी हा सुद्धा पॉईंट असतो तुमच्याकडं. जनरल ॲबिलिटीमध्ये बघा, ॲप्टिट्यूड टेस्ट विचारलं जातं, बेसिक अर्थॅटिक नॉलेज विचारलं जातं आणि त्याच्यामध्ये मॅथेमॅटिक्स विचारलं जातं. आता मॅथेमॅटिक्समध्ये तुम्हाला न्यूमरिकल, अल्जेब्रा, जिओमॅट्री आणि स्टॅटिक या सगळ्यांचा समावेश केला जातो. तर बघा, आता न्यूमरिकल्समध्ये सुद्धा भरपूर काही प्रकार असतात. तुमचे नॅचरल नंबर्स, ऑड नंबर्स, इवन नंबर्स वगैरे 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 पूर्ण त्याच्यामध्ये विचारलं जातं. अल्जेब्रा, जॉमेट्री, स्टॅटिक्स वगैरे हे जे सगळे पार्ट आहेत याच्याविषयी तुम्हाला 100% प्रश्न विचारले जातात. आणि शेवटचा मुद्दा जे आहे लॉजिकल ॲबिलिटीमध्ये, तो लॉजिकल ॲबिलिटीमध्ये विचारला जाणारा शेवटचा मुद्दा आहे जनरल सायन्सचा. जनरल सायन्समध्ये बघा, तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे फिजिक्स विचारलं जाऊ शकतं किंवा केमिस्ट्रीविषयी विचारलं जातं. आता केमिस्ट्री म्हणजे तुमची ऑर्गॅनिक केमिस्ट्री आली, इनऑर्गॅनिक आली, त्याच्यानंतर तुमची जे फिजिकल केमिस्ट्री आहे, ॲनालिटिकल केमिस्ट्री आहे वगैरे या सगळ्या केमिस्ट्रींचा समावेश येतो. बायोलॉजीमध्ये तुमचं जे लाईफ सायन्सचे सब्जेक्ट आहेत, बायोलॉजीमध्ये मग तुमचं ॲनाटॉमी घ्या किंवा मग तुमचं कार्डिओलॉजी घ्या, तुमचं स्केलेटन सिस्टीम घ्या किंवा त्याच्यानंतर तुमचं झुलॉजीचे सब्जेक्ट असतील किंवा तुमचे बॉटनीचे सब्जेक्ट असतील किंवा लाईफ सायन्सचे दुसरे अजून कोणते मायक्रोबायोलॉजी किंवा त्याच्यातले जे काही पार्ट आहेत, सिरोलॉजी, इम्युनॉलॉजी वगैरे जे काही सगळे त्यांचा समावेश आहे ते त्याच्यामध्ये येतं. आणि इन्व्हायरमेंटल सायन्समध्ये तुमचं पोल्युशन येतं, तुमचं सॉईल पोल्युशन, एअर पोल्युशन वगैरे जे काही या गोष्टी आहेत इन्व्हायरमेंटच्या रिलेटेड त्या तुम्हाला याच्यामध्ये पार्टमध्ये विचारले जातात. तर मित्रांनो बघा, खूप महत्त्वाचं जर म्हणलं तर याच्यामध्ये तुमचा लॉजिकल ॲबिलिटी हा एक पार्ट, त्याच्यानंतर तुमचा जो आहे तो जनरल नॉलेजचा एक पार्ट आणि त्याच्याच नंतर बघा तुमचं इंग्लिश आणि मराठीचा सुद्धा जो पार्ट आहे तो पार्ट इथं तुम्हाला विचारला जातो. जवळपास इंग्लिश, मराठी, त्याच्यानंतर तुमचं आलं जनरल नॉलेज आणि लॉजिकल ॲबिलिटी या 4 गोष्टींना तुम्हाला 30 मार्काचं वेटेज दिलं जातं. याच नॉन टेक्निकलच्या पार्टमध्ये तुम्हाला 30 क्वेश्चन विचारले जातात DMER TCS पॅटर्ननुसार. DMER 2023ची परीक्षा TCSनं घेतली होती आणि त्याचा हाच पेपर पॅटर्न विचारण्यात आला होता. तर मित्रांनो, सगळ्या जे ग्रुप क च्या पोस्ट आहेत त्या पोस्टसाठी नॉन टेक्निकलचा सिलेबस आहे तो सेम आहे. मग तुमचं टेक्निशियन असू द्या, लॅब टेक्निशियन असू द्या, असिस्टंट असू द्या, OT टेक्निशियन असेल, एक्सरे टेक्निशियन असेल, अधिपरिचारिका असतील, औषध निर्माता असेल, सॅनिटरी इन्स्पेक्टर असतील किंवा अजून ग्रुप क संवर्गातील जितके काही पदं असतील त्या सगळ्या पदांसाठी नॉन टेक्निकलचा जो सिलेबस आहे तो सेम असतो. हा सिलेबस 2023 रोजी DMERनं स्वतः प्रसिद्ध केलेला आहे. बघा, DMER द्वारे स्वतः प्रसिद्ध झालेला आहे. थोडेसे चेंजेस असू शकतात पण जास्त प्रमाणात
95% हाच सिलेबस येऊ शकतो. तुम्ही या सिलेबसला फॉलो करून नॉन टेक्निकलचा जो अभ्यास आहे तो अभ्यास करू शकता मित्रांनो. आता आचारसंहिता आहे, आचारसंहितेनंतर लगेचच तुमच्या निवडणुकीचा निकाल लागेल आणि त्यानंतर DMERसाठी पदभरती निघू शकते. तुम्हाला अभ्यासाला सुरुवात करायची आहे आणि अभ्यासाला सुरुवात करताना नॉन टेक्निकलचा जो सिलेबस आहे तो करण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ खूप जास्त मदतकारी ठरणार आहे. मित्रांनो, तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. अशाच नवनवीन माहितीसाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि तुम्हाला PDF नोट्स मिळवण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि माझ्याशी थेट कॉन्टॅक्ट करण्यासाठी माझं इंस्टाग्राम चॅनलची लिंकसुद्धा बायोमध्ये आहे. नक्की फॉलो करा. धन्यवाद.